इतकं कसं रे कोणी निष्ठुर असू शकतं? मी कधीच कुणासमोर बोलली नाहीये, पण आज तुझ्या समोर बोलतीये. तुला दिसत कसं नाही रे सगळं? मी सगळं सहन करतेय, पण त्या छोट्या निष्पाप जीवाने काय केलंय? अरे बघ ना, किती निरागस आहे ती. चांगलं वाईट याची तिला जाणीवही नाहीये. पण मी हरली नाहीये आणि हरणारही नाहीये. माझ्या नशिबात काय वाढून ठेवलंयस हे मला नाही माहित, पण हे सगळं पेलण्याची ताकद फक्त तू आणि तूच देऊ शकतोस. हो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीड भार, तुका म्हणे सांगा थोर, विठ्ठल 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 विठ्ठल. हो, संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उपदेशपर अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, धर्माचे पालन करणे म्हणजे समाजातील पाखंड, पाप, कुकर्म, वासना यांचा नाश करणे होय. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तुकाराम महाराज म्हणतात, पापाचा जर नाश करायचा असेल तर हरिनामाचा प्रचार करणं गरजेचं आहे, कारण सर्व पापांचा नाश हा नाम जपानेच होतो. नाम जप काय शिकवतं तर धर्माचे पालन करायला शिकवतं. अरे जर पालनच करायचं आहे तर आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करा, आणि जर पालनच करायचं असेल तर गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन करा, आणि जर पालनच करायचं असेल तर संतांनी सांगितलेल्या सतमार्गाचे पालन करा. कारण मार्ग चुकला तर माणूस चुकतो, आणि जर माणूस चुकला तर आयुष्य संपतं. अरे आज ज्ञानोबा रायांच्या पालखी सोबत लाखो वारकरी चालतात. त्याच ज्ञानोबा रायांना एकेकाळी खायला अन्न मिळालं नाही, पण आज मात्र त्याच ज्ञानोबा रायांच्या पालखीमध्ये लाखो वारकरी पोटभर जेवण करतात. कारण आपले ज्ञानोबा राय साधे नव्हते, ते साक्षात महाविष्णूंचा अवतार होते. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. अहो, कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. ज्ञानोबा रायांनी संघर्ष केला ते जगाचे माऊली झाले. तुकोबा रायांना संघर्ष करावा लागला ते जगद्गुरु झाले, आणि माझ्या राजांनी संघर्ष केला ते छत्रपती शिवाजी महाराज झाले. अरे जर सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणेच होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि त्या देवाला किंमत राहिलीच नसती. जिवंत आहात तोपर्यंतच जगा, मेल्यानंतर न राख सुद्धा सापडत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हो. ताईंचं छान कीर्तन झालं बरं का. काय नागेशराव, तुम्ही तर ताईंच्या पाया पडायला लागला. अहो अण्णा, तसं नसतंय. बायकोच्या नाही तर त्या गादीच्या पाया पडतो, कारण गादीचा मान असतो. बर बर, असं असतंय वय. बर चला. आयुष्यात आपण घेतलेला कोणताही निर्णय कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात असायला हवी. तुमचे जर डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल, पण तुमची जर जीभ गोड असेल तर पूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल. असं म्हणतात, छत्री पाऊस थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण लढण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो. देवासोबत असं सुंदर नातं तयार करा जिथे देवाकडे तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही, कारण देव तुम्हाला काही कमीच पडू देणार नाही. आयुष्य हे सर्कशीतल्या जोकर सारखं झाले. मनात कितीही दुःख असलं तरी जगासमोर हसावंच लागतं. अडथळे नसलेली कोणतीही साधी वाट कशाचेही नेतृत्व करत नाही. क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. त्यामुळे आपले निधकर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, कारण आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही आपली संस्कृती. स्वामी विवेकानंद म्हणतात, दुःखी माणसाला मदतीसाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा जास्त उपयोगी ठरतो. तुमचे जरी माणसाला स्वामीसाठी लांबवलेला हात तुमच्या प्रेमात पडेल. ताई, पाणी उठलं का गं? नाही बाळा. ए नागू, अरे बाळा, तुझ्या आवडीचं कलेजी फ्राय केलाय, ये ना जेवायला. नको गाई, आत्ताच जेवलोय मी, आता परत कसं जेवू? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावी, अगं, तुझं थोबाड करावा बंद कर ना. विठ्ठल, जीव भावी, इने सोसे मना झाले हाव भरी, इने सोसे मना झाले हाव भरी, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, इने सोसे मना
झाले हा बबरी येणे सोसे म्हणा झाले हा बबरी. ए तुझं थोबड बंद कर की. जा ना गच्चीवर बस जा. जरा तरी एकदा तरी आवडीची सिरियल बघू दे मला. रोजची कटकट नुसतीची. रोज सकाळी उठल्यानंतर ना रामकृष्ण हरी म्हणा आणि नॉनव्हेज खाणं बंद करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण चला भाऊ. अगं ताई काय सांगू, त्या नाग्याचं लगीन झाल्यापासून फार बिघडून गेलाय बघ. त्या अवदसेनं काय जादू केल्या कुणास ठाऊक. ते कीर्तन भजन प्रवचन ह्याच्या मागच तो सारखा फिरत असतोय. मी त्याला एवढं बोलते अरे नागेश नागेश म्हणून, तर डुंकून मला विचारत नाही. काय करायचं ह्यापुढे मला तर ना इतकं वाईट वाटतंय. बस झालं, घरातल्या गोष्टी बाहेर नका सांगू. आम्हाला शिकवताय इज्जतचा वाट्यावर आणू नका म्हणून. तुम्ही काय करताय? हो जा तुम्ही, आमचं चाललंय नाही तर तुम्ही ऐकणार आहे का तसं? आई शपथ. काय हो, काय झालं? अगं जॉब गेल्याचा मेल आलाय. काय त्या AI मुळे 200 लोकांना कमी करण्यात आलंय कंपनीतून. AI म्हणजे? तुला AI नाही माहिती? नाही. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे हे बघ या व्हिडिओतली मुलगी दिसते तुला. व्हिडिओ तिचाच, आवाज तिचाच, पण शब्द दुसराच. हे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. पण हे असं शक्य आहे? हो शक्य आहे. ते सगळं जाऊ यार, जॉब गेला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, होईल काहीतरी. मी कीर्तनाला जाऊन येते, मग आल्यानंतर ना आपण बोलूयात. मी तोपर्यंत नामस्मरण करून येते. तुझ्यामुळं मला ह्या घरात किंमत झाली नाही. आता तू कसा राहतोस या घरात ते बघते. स्माइल नको चेहऱ्यावरती स्टार्टिंग. तिथे ना ऐका ना, पहिले स्वर द्या आणि मग द्या. आता एक काम कर, हाताची घडी घाल. बरं ऐकलं कुठं आलं, मागची दे ना मला. मागचं हवंय. आता एक मिनिट, हे प्रियाच्या मांडीवचे एवढं म्हणत 2 मिनिटं
बाबा तिकडे इथं मांडीवर इथे कुठे तिथे पकडलं. नाव पण check तर करा कुठं ओके. डायलॉग घेतले, छान घेतले, पण ते बिटवीन द लाईन्स मी म्हटलं ना, ते सगळं मिसिंग होतं. गडबड नको करू डायलॉग बोलायची. सॉरी. आवाज क्लिअर लावड आहे ना. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम